शेजारच्या माणसाचं पाणी घरामध्ये आपोआप येत होतं, गोष्ट खरी आहे. त्याचे मुलं 4-4 दिवस पाणी पिऊन झोपत होते, गोष्ट खरी आहे. पण सुदामदेव दरिद्री नव्हता, तो गरीब होता. परिस्थिती गरिबीची आहे, नाजूक आहे, याचा अर्थ तो दरिद्री नाही आहे. पत्नी आहे अतिशय सज्जन सुशील आणि पतिव्रता, नाव आहे सुशीला, अतिशय पतिव्रता. गाठी गाडीचं लुगडं घातलेलं आहे, साडी घातलेली आहे, अंगावरती परिधान करण्याकरता वस्त्र नाही तिच्याकडे बरोबर. तिला पाणी पिऊन झोपावं लागतं, मुलांना पाणी पिऊन झोपवावं लागतं. पण तरी सुशीलेने कधीही आपल्या पतीच्या समोर तक्रार केली नाही, कधी पतीला त्या गोष्टीचा विचार सांगितला नाही, परिस्थिती जाणीव कधी आपल्या पतीला करून दिली नाही. ज्याप्रमाणे आपलं प्राक्तन आहे, आपलं प्रारब्ध आहे, त्याप्रमाणे ती भोगत होती. पण पतिदेवांना कधी बोलली नाही. ती तुमच्यासोबत लग्न करून माझ्या जीवनाचं वाटोळं झालं असं कधी म्हटलं नाही तिने. पती हा आपला परमेश्वर आहे, आपलं नशीबच तसं आहे, आपलं प्रारब्धच तसं आहे. प्राक्तनामध्येच आपलं सुख नाही आहे, श्रीमंती नाही आहे. हा उदात्त विचार बाळगून सुदामदेवाची सेवा करत होती. बरं, तयाची कांता तयाच सारखी. अतिशय भगवंताने एका विचाराचा जोडा दिला होता लावून. आपला पती ज्या परिस्थितीमध्ये राहतो त्याच्या परिस्थितीमध्येच राहायचं आहे आपल्याला. त्याला आपल्या परिस्थितीची कधी जाणीव करून द्यायची नाही आपल्याला. त्याला कधी असं म्हणायचं नाही माझ्या जीवनाचं वाटोळं झालं तुमच्याशी लग्न केलं, माझ्या आईवडिलांनी माझ्या जीवनाचं वाटोळं केलं तुमच्याशी लग्न लावून दिलं. काय आहे माझ्या आयुष्यामध्ये? घरी खाण्याकरता अन्नाचा कण नाही, अंगावरती बरोबर वस्त्र नाही, मुलांना पाणी पिऊन झोपावं लागतं, इतकं घरामध्ये गरिबी आहे. कधीच आपल्या पतिदेवांना बोलली नाही ती, एवढी पतिव्रता होती. एक दिवस सहज विचारलं, तुमचा मित्र द्वारकेचा राजा आहे म्हणे, माझ्या कानावरती आलं. भगवंताच्या नावाचा उल्लेख केला आणि सुदामदेवाच्या डोळ्यामध्ये घडाघडा पाणी आलं. सुशीला, मित्र काय म्हणतेस? माझा लंगोटिया यार आहे. आम्ही एकत्र गुरुकुलामध्ये राहत होतो, सोबत शिकलो, सोबत विद्या ग्रहण केली, मस्त्या केल्या, बालपणीच्या आठवणी आहे त्याच्यासोबत माझ्या. माझा नुसता मित्र नाही, अतिशय अंतःकरणातला मित्र आहे. आयुष्यामध्ये एखादा माणूस असा जोडा, भगवान कृष्णासारखा एखादा, जो तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तुमच्या सोबत राहिला पाहिजे. प्रत्येक सुखदुःखात. तुमच्या आयुष्यामध्ये किती मोठा आघात हो, किती मोठा, तुमच्या आयुष्यामध्ये कोणताही बिकट प्रसंग येऊ, त्याला जेव्हा समजेल ना, तेव्हा तो आपल्या जीवनातले सगळे कामं बाजूला टाकून तुमच्या मदतीकरता तुमच्या सोबत राहिला पाहिजे. असा एक माणूस जोडा. एक, 1000 मित्र नका जोडू, 1000 माणसं नका जोडू, एक हृदयाचा माणूस, एक हृदयाचा माणूस जोडा. अतिशय हृदयस्थ कंठस्थ मित्र जोडा, तो तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तुमच्या सोबत राहिला पाहिजे. 100 रुपयाचा केक घेऊन आपल्या घरी येणारा हा मित्र नसतो. मित्र त्याला म्हणतात, तुम्ही घरी नसताना तुमची आई आजारी पडली आणि हे त्याला समजलं की माझा मित्र बाहेरगावी गेलाय, त्याची आई आजारी पडली, तुम्हाला न सांगता न फोन करता तुमच्या घरी जातो, तुमच्या आईला घेऊन दवाखाना करून घरी घेऊन येतो आणि मग तुम्हाला सांगतो, मित्रा, आई आजारी पडली होती, दवाखाना करून आणलाय, पण तू चिंता करू नको, तू जिथे गेला ना ते काम पूर्ण करून ये, मी आहे तुझ्या घरी, तू चिंता करू नको. मित्र याला म्हणतात, जो आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक दुःखामध्ये तो आपल्या सोबत असतो. सुखामध्ये तो आपल्या पाठीमागे असतो, तर दुःखामध्ये तो आपल्याही पुढे असतो, त्याला मित्र म्हणतात. एकत्र शाळेमध्ये राहणारा, आपला डबा जर विसरला, आपल्या डब्यातले हे 2 घास आपल्याला खाऊ घालणारा तो मित्र असतो. आपल्या जीवनामध्ये फार मोठं संकट झालं, फार मोठं घर उद्ध्वस्त झालं, आपण संकटग्रस्त काळामध्ये आहोत,
तो आपल्या दुःखामध्ये फुंकर घालणारा मित्र पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे, अरे झालं ते झालं, पाहू नंतर ये, जेवण कर आधी, काय पाहू करू आपण ते बरोबर सगळं. दुःखामध्ये फुंकर घालणारा मित्र पाहिजे. आपण दवाखान्यामध्ये पडलो, आपलं फार मोठं ऑपरेशन आहे, जवळ पैसे नाही आपल्या, हे आपल्या मित्राला समजावं. मित्राची परिस्थिती हलाखीचीच आहे, त्याची जमतेमच आहे, पण मित्राला समजलं की आपल्या मित्राचा फार मोठं ऑपरेशन आहे, पैसे नाही त्याच्याकडे, जर पैसे नाही पुरवले तर तो कदाचित जाईल जगाचा निरोप घेऊन. हे आपल्या जीवस्थ कंठस्थ मित्राला समजावं. त्यांनी घरातले सगळे पैसे काढावे, जेवढे त्याच्याकडे आहे कुठून जमा करावे, जेवढे पैशांची गरज आहे सगळे पैसे घेऊन त्या दवाखान्यामध्ये जावं. आपला मित्र पडलेला आहे त्या पेडवरती, विचार करतोय माझं जर ऑपरेशन झालं नाही तर मी काही जिवंत राहणार नाही. डोळ्यामध्ये अश्रू आहे त्याच्या. आपल्या जीवाचे कंठस्थ मित्राला पाहतो, तो मित्र पडलेला, आणि ते जीवात जीव येतो थोडासा. समोरचा मित्र आपल्या बेडवर बसतो, आपला हात आपल्या हातामध्ये घेतो आणि सांगतो, मित्रा तू काळजी करू नको, तुला लाखो रुपये नाही करोड रुपये जरी लागले ना, तुझा मित्र जिवंत आहे, तू चिंता करू नकोस. त्यांनी म्हणावं, अरे तुझी परिस्थिती मला माहिती आहे, तुझ्याकडे कुठून एवढे पैसे येणार. समोरचा मित्र म्हणत असतो, अरे तू काय काळजी करतो, जमीन आणि घर गहाण ठेवून आलोय, पैसे घेऊन आलोय. अरे घर परत बांधता येईल, जमीनही परत घेता येईल, पण लहानपणापासून आतापर्यंत आपण दोघं सोबत राहिलो, प्रत्येकाच्या सुखदुःखात तू माझ्या आहे आतापर्यंतच्या, आणि मी तुझ्या आहे. जमीन परत करता येईल, कष्ट करू घर परत बांधता येईल, पण तू जर गेला ना तर हे दुःख माझ्या मनामध्ये आयुष्यभर असंच राहील. पैसे दिले असते तर माझा मित्र वाचला असता, तू चिंता करू नको, मी आहे ना. मित्र त्याला म्हणतात जो तुमच्या प्रत्येक दुःखाच्या प्रसंगात तुमच्या सोबत राहतो. तिथे पैशांचा विचार नाहीये, तिथे विचार आहे फक्त आपल्या मित्रत्वाचा. हा जर गेला तर पुन्हा कधी असा मित्र मला भेटणार नाही. जिथे आपलं पुण्य सांगताना आनंद वाटतो यात काय नवल. ज्या मित्राच्या जवळ आपल्या अंतकरणातल्या झालेल्या चुका, अंतकरणातले पापही सांगताना लाज वाटत नाही, तो मित्र असतो. जो आपल्याला समजून घेतो की माझ्या हातून अशी चूक झाली मित्रा, पण मी कोणाला सांगितलं नाही, पण तुला सांगतोय. जिथे अंतकरण मोकळं करताना कधी शंका वाटत नाही, कुशंका येत नाही, आणि सगळं मन मोकळं करता येतं, त्याला मित्र म्हणतात. सुदामदेवाप्रमाणे असा एखादा मित्र जोडा भगवान कृष्णासारखा. जास्त मित्र नका जोडू, एक माणूस जोडा आयुष्यात. तुम्ही दुःखात असल्याच्या नंतर त्याला समजलं की तो धावत पडत तुमच्याकडे आला पाहिजे, एक असा माणूस जोडा आहे. 1000 माणसं नका जोडू. कर्णासारखा एखादा मित्र असावा, कृष्णासारखा मित्र असावा. कोण कर्ण? की ज्याला माहिती आहे की दुर्योधनासोबत राहून माझा घात ठरलेला आहे, माझा विनाश ठरलेला आहे, माझा मृत्यू ठरलेला आहे, माहिती आहे कर्णाला. किंबहुना भगवान श्रीकृष्ण त्याला युद्ध होण्याच्या अगोदर समजावून सांगताय, कर्णा तू कुणी राधे नाही आहे, तू कोणत्या राधेचा मुलगा नाही, राधे नंदन नाही आहे तू. तुला तुझा इतिहास माहित नसेल जन्माचा, तर मी तुला सांगतोय, तू कोणी राधे नंदन नाही, सूतपुत्र नाही, तर तू क्षत्रिय आहेस. तू कौंतेय आहे, कुंतीचा ज्येष्ठ पुत्र आहे. आपल्या भावाच्या विरोधात उभा राहतोस. भगवंताला माहिती होतं कर्ण अतिशय बलाढ्य आहे, अर्जुनापेक्षाही कर्ण बलाढ्य आहे. अर्जुनाकडनं तो कधीच त्या ठिकाणी हार मानणार नाही, देवाला माहिती होतं. कवच कुंडल घेऊन जन्माला आलेला कर्ण, याच्यासारखा वीर या कौरवात कोणीच नाही आहे. अर्जुनाला मारणारा, परास्त करणारा फक्त कर्ण आहे. याला आपल्या पार्टीकडनं घेतलं तर बरं होईल. स्वतः भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, तू कौंतेय आहे, पांडवाचा ज्येष्ठ आहे, पक्ष बदल, कौरवाचा पक्ष सोडून दे, पांडवाच्या पक्षात ये, तू कुंतीचा मोठा पुत्र आहे. कर्णाने सांगितलं, देवा हे केशव,
हे आता सांगून काही उपयोग नाही. माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आणि या शरीरामधला रक्ताचा थेंब थेंब दुर्योधनाच्या उपकारामध्ये मिंद आहे. पक्ष नाही बदलू शकत. मला माहिती आहे मी अधर्माच्या पक्षामध्ये आहे. या पक्षामध्ये युद्ध केलं तर माझा विनाश ठरलेला आहे. हे मला माहिती आहे की अर्जुनाला परास्त करणं माझ्या याच्याने कदापि शक्य होणार नाही, कारण त्याच्यासमोर तू उभा आहेस. आणि जिथे भगवान श्रीकृष्ण उभे आहे, जगातल्या कोणत्या माणसाची ताकद आहे की अर्जुनाला परास्त करण्याची? मला माहिती आहे अर्जुनाला मारण्याचा माझा जो प्रण आहे, माझी प्रतिज्ञा आहे, कधी शक्य होणार नाही. मला माहिती आहे, कारण त्याच्या समोर तू उभा आहे ना. जगातली कोणती शक्ती त्याला परास्त नाही करू शकत. हे माझं मन मला सांगते आहे. तरी पण केशव, ज्या दुर्योधनाने मला आधार दिला ना, ते मी विसरू शकत नाही. भलेही तो वाईट आहे, भलेही तो अधर्म करतोय, भलेही तो सगळ्यात नीच थराने वागतोय, हे सगळं मला मान्य आहे. पण ज्या काळामध्ये मला विद्या ग्रहण करण्याकरता सर्वांनी बाहेर काढून दिलं होतं, ज्या काळामध्ये मला सूतपुत्र म्हणून सर्वांनी हिणवलं होतं, हीन दर्जाची वागणूक मला दिली होती, त्या काळामध्ये मला अंग देशाचा राजा बनवलं या दुर्योधनाने. समाजामध्ये जगण्याकरता मला प्रतिष्ठा दिली प्राप्त करून, एका देशाचा राजा बनवलं मला. आणि सूतपुत्र म्हणून हिणवलेल्या लोकांनी मला राजा बनवण्याकरता या दुर्योधनाने मला सहकार्य केलं. मी आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत विसरू नाही शकत, कधीच नाही. भलेही मी मरण पत्कारेल, माझा विनाश ठरलेला आहे, काही हरकत नाही, पण दुर्योधनाचा मित्रत्वाचा नातं मी कधी तोडणार नाही. शेवटी कर्णाने अधर्म स्वीकारला, मृत्यू स्वीकारला. त्याला माहित आहे आपला विनाश ठरणार आहे, आपण मरणार आहोत, पण मित्रत्वाचं नातं नाही तोडलं. मित्र त्याला म्हणतात जो आपल्या अधर्मासोबतही आपल्या सोबत राहतो, आपल्या उपकाराची परतफेड तो चांगल्या गोष्टीने करतो, कधीच तो अधर्माने करत नाही. त्याला मित्र म्हणतात. असा एक माणूस जोडा आयुष्यात. एक जास्त माणसं जोडण्याची गरज नसते माणसाला, एक जोडावा. असा दुःखाच्या प्रसंग माणसाने 3 लोकांना कधी विसरायचं नाही. एक, ज्यांनी आपल्या अडचणीमध्ये आपल्या पळ काढून निघून गेले, त्यांना विसरायचं नाही. जेव्हा आपली गरज, त्यांची गरज होती आपल्याला, तेव्हा ते आपल्या सोबत उभे राहिले नाही, त्यांना कधीच विसरायचं नाही. अडचणीच्या काळात ज्यांनी पळ काढला, निघून गेले, त्यांना विसरायचं नाही. ज्यांनी जाणून बुजून अडचणीत आणलं, त्यांना विसरायचं नाही. आणि ज्या लोकांनी अडचणीमध्ये आपल्याला साथ दिली, त्यांना कधी विसरायचं नाही. भलेही ती आपल्या रक्ताची नसू द्या, भलेही ती आपल्या नातेगोत्याची नसू द्या, परकी आहेत, प्रेमाचे संबंध आहे, पण तुमच्या दुःखात जर तुमच्या सोबत उभे राहिले ना, तर तेच तुमचे खरे संबंध आहे. रक्ताचे नाते काय करता? अडचणीच्या काळामध्ये जर तुमच्या सोबत ते नव्हते, तर त्यांना कशाला मानता? परकी माणसं ज्यांचा रक्ताचा संबंध नाही आहे, ती माणसं तुमच्या दुःखाच्या काळात उभी होती ना, त्यांना कधी विसरायचं नाही. त्यांच्या उपकाराची परतफेड नक्की चांगली करायची, हे जाणीव ठेवायची अंतःकरणामध्ये. ते होते म्हणून आपण आज जिवंत आहोत. जास्त माणसं नाही जोडायचे, एक माणूस जोडायचा. सुदानदेवाने सांगितलं, माझा मित्र नाही, जगातलं सर्वात श्रेष्ठ नातं आहे आमचं. मित्रापेक्षाही आणखी पुढचं नातं आहे. सुशीले, माझा मित्र द्वारकेचा राजा झाला, मला आनंद आहे. तो द्वारकेचा राजा आहे, मी माझ्या झोपडीचा राजा आहे. काही असं दुःख नाही मला. एकत्र शिकलो, एकत्र राहिलो, आज तो मोठा झाला, मला आनंद आहे. मी गरीब आहो याचं मला दुःख नाही आहे. सुशीला मातेने सांगितलं, अहो मी तसं तुम्हाला काही म्हणत नाही आहे, तुम्हाला दुःख वाटावं म्हणून माझ्या बोलण्याचा अजिबात मानस नाही आहे. म्हणायचं मला एवढंच आहे, तुमचा मित्र आहे म्हणताय ना, द्वारकेचा राजा झालाय ना, तुम्हाला असं वाटत नाही त्याला भेटावं? तुम्हाला असं वाटत नाही त्याची भेट घ्यावी? गुरुकुलापासून आपली भेट नाही. सुशीला असं वाटलं
की माझ्या पतीची अवस्था पाहून का होईना द्वारकाधीश काहीतरी कृपा करते. माझ्या मुलांची दैनंदिन अवस्था आहे, या मुलांचं जीवन चांगलं व्हावं, तो भगवान परमात्मा यांची अवस्था पाहून तरी काहीतरी कृपा करतील. माझा पती स्वाभिमानी आहे, हा कधीच कोणापुढे काही मागत नाही. आतापर्यंत यांनी कोणापुढे भीक मागितली नाही, कधी लाचार झाला नाही. माझा पती खूप स्वाभिमान आहे हे तिला माहिती होतं, पण भगवान परमात्मा पाहून तर काही कृपा करतील. सांगितलं एकदा भेटीला तर जा. सुशीला, माझी जायची इच्छा आहे ग. मलाही असं वाटतं भगवंताला भेटावं, त्याला खूप दिवसाचं भेटलो नाही मी, त्याची मला खूप आठवण येते. पण देवाकडे, गुरुकडे, संतांकडे जाताना काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. माझी परिस्थिती तुला तर माहिती आहे ना, माझ्या मुलांनाच मी काही देऊ शकत नाही. पाणी पिऊन झोपावं लागतं त्यांना. लग्न झाल्यापासून तुझ्या अंगावरती ना मी तुला नवीन वस्त्र देऊ शकलो सुशीला, ना तुझ्या अंगावरती एखादा फुटका मणी करू शकलो. याची माझ्या अंतःकरणामध्ये खंत आहे. प्रत्येक बाईची अपेक्षा असते की लग्न झाल्याच्या नंतर पतीच्या घरी मला जेवढ्या सुखसोयी आहे सगळ्या भेटेल. त्या आनंदामध्ये ती जात असते आणि पतीकडनं ती अपेक्षा करत असते. करणं करावं तिने, करणं काही चुकीचं नाहीये तिचं, कारण तिने सगळं सर्वस्व अर्पण केलं त्या पतीला. ती पतीकडनं अपेक्षा नाही करेल तर मग कोणाकडनं करेल? अपेक्षा करणं चुकीच्या नाही त्या बाईच्या. तू सुद्धा अपेक्षा करून आली असेल माझ्या घरी, पण माझं नशीब असं आहे सुशीला, लग्न झालं तेव्हापासून मी तुला काहीच करू शकलो नाही, कोणत्या गोष्टी देऊ शकलो नाही. याचं दुःख आहे माझ्या अंतःकरणामध्ये. पण तू मात्र, तुला भाग्यवान म्हटलं पाहिजे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की तुझ्यासारखी पत्नी भेटली मला. आयुष्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या विचाराने आणि तुमच्या परिस्थितीमध्ये चालणारी पत्नी भेटली ना, कधी तक्रार करत नाही, तुमच्या परिस्थितीची तुम्हाला जाणीव करून देत नाही, देवाचे आभार माना की तुमचा संसार मोठा करण्यामध्ये किती मोठं श्रेय आहे तिचं. आभार माना देवाचे की अशी पत्नी दिली देवा तुम्हाला. पुण्य जन्माचं पुण्य माहिती नाही, कशाची तक्रार नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये अतिशय समंजसपणाने राहते आहे. इतकं दुःख असूनही चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. कधी आपल्या पतीला त्याची जाणीव करून देत नाही आहे. आभार म्हणा देवाचे की तुम्हाला अशी पत्नी भेटली, तुमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये ती तुमच्या सोबत आहे. आभार माना तिचे, तुमचा संसार मोठा केला तिने, जोपासला, तुमची इज्जत समाजामधली तिने टिकून ठेवली, निघून नाही गेली ती. एवढं दुःख पसवलं तिने, पण तुमची साथ नाही सोडली. आभार माना देवाचे. तुम्ही जर बाहेर गावी गेले कोणत्या कामासाठी, तुमचा दौरा 8-8 दिवस बाहेर आहे, तुम्ही घरी येत नाही, तेव्हा तुमच्या मुलांचा आई आणि वडील तीच झालेली आहे, लक्षात राहू द्या. तुमच्या मुलांना मोठं केलं, संस्कार दिले, तुम्ही तर सतत बाहेर होते. तुमचा संसार टिकून ठेवला तिने, आणि तुम्ही बाहेर असतानाही पतिव्रतेचा सांभाळ केला. आभार म्हणा देवाचे की अशी पत्नी भेटणं हे तुमच्या जीवनातलं भाग्य आहे की कधी तिने तक्रार केली नाही. सुशीला, आयुष्यामध्ये माझं काहीतरी पुण्य असेल, तू मला भेटलीस. मी तुला तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट देऊ शकलो नाही, कधी सुख देऊ शकलो नाही, याची खंत आहे माझ्या मनामध्ये. पण तू म्हणतेस ना, तर मी नक्की जातो मी. पण काहीतरी नेलं पाहिजे ना ग. सुशीलाने सांगितलं तुम्ही काळजी करू नका, तुमच्या सोबत काही देण्याची व्यवस्था करते मी. सुशीला 4 घरी गेली, 4 घरातले तांदूळ मागून आणले. 4 रंगाचे तांदूळ होते, एका फुटीमध्ये बांधले आणि सुदाम देवाच्या जवळ दिले, भगवंताला द्याले. सुदाम देवानी बगलीमध्ये ती फुटी बांधलेली आहे, अडकवलेली आहे. हातामध्ये काठी घेतली, गुडघ्यापर्यंत पंचा आहे,
गळ्यामध्ये पाणी पिण्याकरता तुटका लोटा आहे. अशा दैनंदिन अवस्थेमध्ये सुदामदेव उभे राहिले की थरथर थरथर त्याचं अंग कापते आहे. काठीचा आधार घेऊन त्याला उभं राहावं लागते. किती दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नसेल. शरीरावरती हाड असे मोजून घ्यावे असा हाडाचा सापडा म्हणजे शरीर झालेला आहे. कृश झालेला आहे शरीर. उभं राहण्याची हिंमत नाही अंगामध्ये. इतकं थरथरतय त्याचं शरीर. ऊन डोक्यावरती आलं. लक्क सूर्याचा प्रकाश पडला. अनवाणी पायाने, पायामध्ये चप्पल नाही आहे. पायाला खालून मातीचे चटके बसताय, वरून उन्हाचे चटके आहे. काठीचा आधार घेत घेत आपल्या मुलांचा निरोप घेतला सुदामदेवानी. आपल्या पत्नीचा निरोप घेतला. सुशीला, मुलांची काळजी कशी? तुम्हाला सोडून जाण्याची इच्छा अजिबात नाही आहे, पण तुझा आग्रह आहे भगवंताच्या भेटीचा, म्हणून मी हिम्मत करतोय. जाण्याची माझी परिस्थिती नाही आणि तसं शरीरही माझ्याकडे नाही आहे, पण तुझा आग्रह आहे आणि प्रश्न देवाच्या भेटीचा आहे, म्हणून मी प्रयत्न करतोय. मुलाचा आणि पत्नीचा निरोप घेतला सुदामदेवानी आणि अनवाणी पायाने भगवंताच्या भेटीला निघालेले आहे. चले श्याम सुंदर को मिलने सुदाम. चले श्याम सुंदर को मिलने सुदाम. गाते चले हैं हरे कृष्ण राम. गाते चले हैं हरे कृष्ण राम. चले श्याम सुंदर से मिलने सुदाम. अनिवाणी पायानी पोरबंदर ते द्वारिका हा प्रवास करण्याकरता निघाले. थकले भागले. द्वारिकापुरीपर्यंत पोहोचले. द्वारपाल समोर उभे आहेत. द्वारपालाने विचारलं, ही गरीब ब्राह्मण आपण कोण आहात? कोण पाहिजे तुम्हाला? सुदामदेवाने सांगितलं, तुमचा जो द्वारकाधीश आहे ना, माझा मित्र आहे. त्याला जाऊन सांगा फक्त की तुमचा बालसखा सुदामा आलाय. वेगळं सांगण्याची काही गरज नाही तुम्हाला. एवढाच परिचय द्या फक्त. सैनिक आतमध्ये गेले आणि सैनिकाने सांगितलं, महाराज की जय हो. द्वारावरती एक गरीब ब्राह्मण आलाय. देवा, आम्ही आतापर्यंत एवढं गरिबी कोणाची पाहिली नाही. त्याच्या शरीरावरती प्रत्येक हाड असं मोजून घ्यावं असं त्याचं शरीर आहे. किती दिवस झाले त्यांनी अन्नाचं कण खाल्लं नसेल माहिती नाही देवा. पण त्यांनी जे सांगितलं ना, ऐकून आश्चर्य वाटलं. तो म्हणतोय मी त्याचा बालसखा आहे, मित्र आहे. असाही मित्र असू शकतो देवा, हे पाहून आश्चर्य वाटलं. तुम्ही द्वारकाधीश, तुमचा मित्र इतका गरीब. भगवंताच्या मनामध्ये सारखा विचार येतोय, गरीब ब्राह्मण आहे, बालसखा म्हणतोय. आता सुदामा तर नसेल. किती दिवस झाले माझ्या सुदाम्याची मला भेट नाही आहे. सैनिक, नाव काय त्यांचं? मोठ्या कुतूहलतेने भगवंताने विचारलं आणि सुदामदेवाने फक्त त्या सैनिकाने नाव सांगितलं. गरीब ब्राह्मण आहे, नाव सांगतोय सुदामा. सुदामा ऐकल्याबरोबर अनवाणी पायाने भगवान परमात्मा सिंहासनावरनं खाली उतरले आणि पडत 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 गेले द्वारपालापर्यंत. सुदामदेवाला पाहिलं, कडकडून मिठी मारली. जगतामधल्या सर्व सुखाचा आनंद सुदामदेवाला आज प्राप्त झाला. भगवंतांनी कडकडून मिठी मारली. डोळ्यामध्ये ब्रह्मांड चालकाच्या पाणी आहे. अश्रूच्या धारा वाहते आहे आणि भगवान परमात्मा म्हणतोय, सुदामा, किती दिवस झाले रे भेट नाही.
तुला माझी आठवण नाही देवा? तुझी आठवण आली नाही असा क्षण माझ्या आयुष्यात कोणताही गेला नाही. जरी मी तुझ्यापासून लांब होतो तरी मात्र तुला विसरलो असा माझ्या आयुष्यातला एकही क्षण गेला नाही. माझ्या आयुष्यातली खरी संपत्ती तू आहेस देवा. जरी मी राहण्याकरता गरीब आहे, जरी मी माझ्या घरी पैसा नाही आहे, पण माझी खरी संपत्ती तू आहे. विपदो नैव विपदः संपदो नैव संपदः विपदो विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती. भगवंताचं विस्मरण आयुष्यातली खरी विपत्ती आहे देवा. आणि भगवंताचा आठव नसेल घरात किती संपत्ती असेल, संपदो नैव संपदः, त्या संपत्तीला काहीच अर्थ नाही. ही खरी गोष्ट आहे की माझ्या घरी पैसा नाही आहे, मी गरीब आहे, पण माझी खरी श्रीमंती तू आहेस. संपन्न नारायण स्मृती ही तुझी मला कधीही आठवण झाली नाही असा क्षण गेला नाही. माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण तुझ्या नामस्मरणासोबत जातोय कृष्णा. माझ्या आयुष्यातला एकही क्षण तुला विसरला नाही मी. अरे तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात आहेच कोण? सतत भगवंताचं तुझं चिंतन चालू असते माझं. जरी देहाने मी तुझ्या जवळ नाही म्हणून काय झालं, पण तुला कधीच आयुष्यात विसरलो नाही मी कृष्ण. सतत तुझी आठवण आली, पण तुझ्या द्वारकीपर्यंत येण्याचं कधी धाडस झालं नाही माझं. आज प्रयत्न केला, यशस्वी झालो. भगवंताने आतमध्ये आणलं, आपल्या सिंहासनावरती बसवलं. भगवान परमात्मा, ब्रह्मांड चालक भगवान परमात्मा सुदाम देवाच्या पायाजवळ बसला. सुदाम देवाचे पाय बघितले, उन्हामध्ये चालून चालून त्या पायाला फोड आलेले होते. रक्ताने माखलेला पाय आपल्या हातामध्ये घेतला. रुक्मिणी मातेने पाणी आणावं, परात आणावी वाट पाहिली नाही देवानी. पानी परात को हाथ छुए नहीं, नैनन के जल से भगत. आपल्या सैनिकांनी सेविकांनी पाणी आणावं, परात आणावी, भगवंतांनी वाटणी पाहिली. आपल्या आसवांनी जणू काय त्यांच्या चरणावरती आसवांचा अभिषेकच केला भगवंतांनी. आपल्या डोळ्यातल्या आसवांनी भगवंतांनी सुदामदेवाचे पाय धुतले, हातावर परात केली, आसवांनी पाय स्वच्छ केले. पिवळा पितांबर घेऊन भगवंतांनी त्याचे पाय स्वच्छ केले. सुदामदेवाने पाहिलं, वारे कन्हैया मानावं लागेल. इतक्या मोठ्या आसनावर बसला, राजा झालास, पण गरीब मित्राला नाही विसरलास. स्वतः माझ्या पायाजवळती बसलास आणि मला आसनावरती तुझ्या बसवलं, मानलं पाहिजे तुला. या स्वार्थी जगामध्ये मित्रा, आपला मित्र मोठा झाला तर उपकाराची जाणीव ठेवत नाही, मित्राला विसरून जातो. तर तुला मानावं लागेल. इतका मोठा उंच पदावर बसलेला तो राजाधीश, द्वारकाधीश भगवान परमात्मा माझ्या चरणारविंदी बसला. आपल्या डोळ्यांच्या आसवांनी माझं चरण धुतोय. आपला पिवळा पितांबर इतका मौलिक त्यांनी माझे पाय स्वच्छ करतोय. कृष्णा, धन्य आहेस तू. औक्षण केलं. कपाळावरती स्त्री क्षय होता, लक्ष्मीचा क्षय होता आयुष्यात. गंध लावताना अंगठा फिरवला आणि यक्ष स्त्री म्हणून करून टाकला. विचारलं, सुदामा तुझं लग्न झालंय का रे? हो केशव. माझ्या वहिनीचं नाव काय? माझ्या वहिनीचं नाव काय असं विचारल्याच्या नंतर सुदामदेवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. सांगितलं, कान्हा तुझ्या वहिनीचं नाव सुशीला आहे. माझी वहिनी कशी आहे रे स्वभावाने? तुझा चांगला सांभाळ करते ना. आपल्या स्वतःच्या पत्नीबद्दल भगवान परमात्मा विचारपूस करतोय. सुदाम डोळ्याला धारा लागल्या. सुदामदेवाने सांगितलं, कान्हा जगातला सगळ्यात भाग्यवान माणूस आहे मी.
की माझ्या आयुष्यामध्ये तुझी वहिनी मला भेटली. तुला माहिती आहे, आज तुझ्यापर्यंत मी येऊन पोहोचलो, आज मी तुझ्या समोर बसलो आहे, हे सगळे उपकार तुझ्या वहिनीचे. तिच्या मनातली भावना होती की मी तुला भेटावं. आतापर्यंत येण्याचा माझा अनेक वेळा प्रयत्न झाला, मनामध्ये संकल्प आला, पण तो पूर्णत्वाला गेला नाही. मला आज तुझी प्राप्ती झाली. मी साक्षात तुझ्या समोर बसलो आहे, तुझ्या शिवासनावरती बसलो आहे. का ना, हे सगळे उपकार तुझ्या वहिनीचे. आयुष्यात मी तिला काही देऊ शकलो नाही, पण तिने मात्र माझी साथ कधी सोडली नाही. का जगातलं सर्व सुख आज मला प्राप्त झालं. ब्रह्मांड नायक माझ्या चरणाजवळ बसला. या सगळ्या गोष्टीचं श्रेय फक्त मी माझ्या पत्नीला देतोय. कान्हा, तिचा पतिव्रता धर्म आणि तिने केलेला माझा संसार, माझा सांभाळ, तिची प्रेरणा म्हणून मी आज या धर्म कार्यामध्ये आहे. मी भगवंताच्या समक्ष बसलो आहे, फक्त तिचे उपकार आहे. एखादा धर्मप्रचारक जेव्हा आपला धर्माचा प्रचार करत असतो ना, आणि जेव्हा तो आपल्या उत्तुंग शिखरावरती जाऊन पोचत असतो धर्म कार्यामध्ये, लक्षात ठेवा, तो जर तिथे जाऊन पोचला असेल तर त्याच्या पत्नीचं श्रेय त्याच्यामध्ये फार मोठं आहे. कारण त्याच्या पत्नीची जर त्याला साथ नसती तर तो धर्मकार्य करू शकला नसता. जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले, मान्य आहे. भगवान परमात्मा त्यांना नेण्याकरता आले विमान घेऊन, मान्य आहे. पण जगद्गुरु तुकोबराय भंडारा डोंगरावरती रात्रंदिवस भजन करत असताना महाराजांचा संसार सांभाळला जिजाबाई. महाराजांच्या मुलांचा सांभाळ केला तिने, आणि तिने संसार सांभाळला म्हणून महाराज भजन करू शकले. तिने संसार मुलांचं संगोपन केलं, आणि भंडारा डोंगरावरती महाराजांना भाकरी घेऊन जायच्या त्या. महाराज कोणत्याही डोंगरावर असो, महाराजांना जीव घातल्याशिवाय जिजाबाई कधी जेवल्या नाही. भलेही ते बोलण्याकरता कर्कश होत्या, भलेही ते बोलण्याकरता कडक होत्या, पण आपल्या मुलांना आणि पतीला जीव घातल्याशिवाय कधी जेवली नाही ती माऊली. संसाराची वाताहत होत होती, घरामध्ये परिस्थिती बरोबर नाही म्हणून तिची चिडचिड होत होती, गोष्ट खरी आहे. आणि जगातल्या कोणत्याही बाईची होऊ शकते. घरातला माणूस सतत भजनच करतोय, काही काम धंदा करत नाही, सारखं देवदेव करतोय, बाईचं चिडचिड करणं साहजिकच आहे ना. ती म्हणेल काही संसार माझा एकट्याचा आहे, तुम्ही सतत नुसतं बाहेर राहता, काही दोन पैसे आणत नाही घरी, मुलांचा सांभाळ कसा करायचा. बाईची चिडचिड होणं साहजिकच आहे. भलेही महाराजांची पत्नी चिडचिड करत होती, पण महाराज वैकुंठाला जाऊ शकले फक्त जिजाबाईचे उपकार. लक्षात ठेवा, तुमचा परमार्थ टिकून असेल आणि तुम्ही धार्मिक जीवन जगत असाल तर समजून घ्या, हे तुमच्या पत्नीचे उपकार आहे. कारण ती परमार्थी भेटली तुम्हाला. तुमची काय ताकद आहे घरी महाराज देण्याची? जर बाई तुम्हाला स्वयंपाक करून घालत नसेल, तुमची काय ताकद आहे महाराजांना देण्याची? साधू संत तुमच्या घरी तुम्ही आणता मोठ्या अट्टासाने, चला आपल्या घरी महाराज. कारण तुम्हाला माहिती आहे, अर्ध्या रात्री जरी महाराज आपल्या घरी आले तरी पत्नी स्वयंपाक करून जीव घालेल, हे तुम्हाला माहिती आहे. त्या बाईनी तुमची धार्मिकता टिकून ठेवली, त्या बाईनी तुमचा धार्मिकपणा टिकून ठेवला. तुमचा अपमान कधी होऊ दिला नाही तिने कधी असं म्हटलं नाही तुम्हाला काळ वेळ समजते का नाही. काही अचानक कोणालाही घरी घेऊन येता, आहे घरी नाही आहे, काही पाहत नाही, विचारत नाही, कधीच तुम्हाला नाही बोलली ती बाई. तुम्ही धार्मिक आहात आणि आलेला महाराज तुम्हाला म्हणतोय, पाटील साहेब तुम्ही फार चांगली व्यवस्था केली, याचं श्रेय तुम्हाला भेटते. आभार माना त्या देवीचे की तिने तुमचा धार्मिकपणा टिकून ठेवला. वारकरी संप्रदायामधले अनेक प्रचारक आहे, ते सतत बाहेर राहतात. ज्ञानोबराय तुकोबरायांचा ग्रंथाचा प्रचार करायचा, संप्रदायाचा प्रचार करायचा, महिनाभरही काही काही लोक घरी जात नाही. सांगू तुम्हाला,
आम्ही इतके दिवस बाहेर राहू शकतो आणि संप्रदायाची सेवा करू शकतो, या ग्रंथाची सेवा करू शकतो. आम्ही भाग्यवान आहोत. आम्ही घरी नसताना आमचा संसार आमच्या घरच्या लोकांनी सांभाळला. जर आयुष्यामध्ये सहचारिणी योगी भेटली नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही, परमार्थ करू शकत नाही ना तुम्ही संप्रदायाचा प्रचार करू शकत नाही. जर ती योग्य नाही भेटली तर भगवंताचे आभार आहे. आपल्या जीवनातली धार्मिकता टिकून आहे. सर्वांच्या आयुष्यामध्ये जे नियम आहे ते आम्हालाही आहे. तुमच्या आयुष्याची अडचणी येतात ते आमच्याही येतात. आमची मुलं आमची वाट पाहतात. तुमच्या मुलांचा जसं तुम्हाला लढा आहे तसं आमच्या मुलांचा आम्हालाही आहे. पण आम्ही घरी नसताना त्या मुलांचं संगोपन करताना आई ते होते आणि वडीलही तेच होते. तुमच्या आयुष्यातली धार्मिकता टिकून असेल, देवाचे आभार म्हणा. धार्मिक पत्नी भेटली तुम्हाला. सुदामदेवाने सांगितलं, कान्हा मी एवढा मोठा प्रवास करून द्वारकेपर्यंत आलो आणि तुझ्या समोर आहे कृष्णा. याचे फक्त एकच कारण आहे, तुझी वहिनी फारच सुंदर आहे स्वभावाने. एखादी व्यक्ती पाहण्याकरता सुंदर नसेल ना हरकत नाही, पण किमान किमान स्वभावाने तर सुंदर व्हा. तुमचा स्वभाव तर गोड ठेवा. सौंदर्य काय आज आहे उद्या नाही आहे. तुमचा स्वभाव गोड असेल तर तुम्ही लोकांच्या हृदयात कायमचं घर कराल. सुदामदेवाने सांगितलं, तुझी वहिनी स्वभावाने खूपच छान आहे. तिचं सगळं हा प्रयत्न होता, मी तुझ्या समोर आहे. भगवंताने विचारलं, सुदामा माझ्या वहिनीबद्दल तू इतकी तिची प्रशंसा करतोय, स्तुती करतोय, इतकी समजदार आहे ती, मग तिला असं वाटलं नाही आपल्या देराला काही द्यावं खायला? माझ्या वहिनीने माझ्याकरता काही पाठवलं असेल ना रे? सुदामदेवाला लाज वाटली. 4 घरचे तांदूळ आणले, आपण काय द्यावं या राजाला? सुदामदेवाने सांगितलं, कान्हा ती गोष्ट आपण नंतर बोलू, आपण गुरुकुलातल्या गप्पा करू ना. भगवंताने सांगितलं, गोष्ट बदलू नको, माझ्या वहिनीने मला काय दिलं ते सांग. बगलेमध्ये असलेली पोटई सुदामदेव लपवतोय. भगवंताने जोराने हात दिला, झटका मारला, पोटई जवळ घेतली. कशाला लपवतोय सुदामा? दे, माझ्या वहिनीने काय दिलं दाखव मला, पाहू दे. उघडलं. भगवंतांनी पाहिलं, वारे सुदामा 4 घरचे तांदूळ माझ्या वहिनीने दिले. याचा अर्थ मला कळत नाही असं नाहीये. तुझ्या घरी खाण्याकरता तांदूळही नाही, अन्नाचा कण नाही, मागून आणलेले तांदूळ आहे. मनातल्या मनात देव सांगतोय, सुदामा एवढी गरिबीतलं जीवन जगतोय, पण ब्र शब्दाने कधी मला म्हटलं नाही. आला तेव्हापासून सांगत नाही की माझी परिस्थिती बरोबर नाही, कान्हा मला काहीतरी सहकार्य कर. किती स्वाभिमानी आहेस रे. एवढं राज्य वैभव बघून तर कोणी या ठिकाणी आकर्षक होईल आणि कोणी म्हणे, कृष्णा तुझ्याकडे एवढं आहे, मग थोडंसं देणार आहे मला. पण तू देवापासून आला तेव्हापासून 1 रुपयाची मागणी करत नाही. सुदामा म्हणावं लागेल, स्वाभिमानी आहेस आणि स्वाभिमानी राहिलं पाहिजे माणसाने. लोकांचं ऐश्वर किती मोठं असो, दुसऱ्याचं वैभव बघून कधी मनाला खिन्नता बाळगू नका आणि त्याच्यापुढे कधी लाचार होऊ नका. पैशांकरता विश्वास ठेवा भगवंतावरती, विश्वास ठेवा देवावरती. आयुष्यात तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजे ना, सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही पारमार्थिक असाल, देवाचे भक्त असाल तर ज्ञानोबारावरती विश्वास ठेवा, माऊलीवरती विश्वास ठेवा. जे जे वांछिल ते ते लाहो. आयुष्यात तुम्हाला ज्या ज्या अपेक्षा आहे ना, सगळ्या अपेक्षा पूर्ण करतील माऊली. मनोय काया वाचा, जो सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं हे फळ आहे. आनंदाच्या साम्राज्याचे चक्रवर्ती राजे व्हाल तुम्ही. फक्त विश्वास ठेवा. विश्वास तुमच्या माऊलीवरती ठेवा, देवावरती ठेवा. लाचार होऊ नका लोकांपुढे. स्वाभिमानी जीवन जगण्याचं नेहमी तत्व बाळगत चला. वारे सुदामा, एवढी गरिबी असून तू दाखवलं नाही, सांगितलं नाही. पहिला घास घेतला, तोंडामध्ये टाकला, ब्रह्मांडाचं ऐश्वर्य सुदामदेवाला देऊन टाकलं.
दुसरा घास घेतला, सोन्याची नगरी देऊन टाकली सुदामदेवाला. तिसरा घास खाणार, रुक्मिणी मातेने हात धरला, देवा सगळा प्रसाद काय तुम्हीच खाणार आहात, आम्हालाही थोडासा द्या. 16,108 या ठिकाणी उभे आहेत. भगवंतांनी तो प्रसाद सगळ्यांमध्ये वाटून दिला. ते तीर्थ, ज्या तीर्थानं पाय स्वच्छ केले होते, तीर्थ तयार झालं. सांगितलं संपूर्ण द्वारकेमध्ये तीर्थ शिंपडून द्या, आज द्वारिका पवित्र होणार आहे. फार मोठा महात्मा, माझं सतत भजन करणारा महात्मा आलाय, त्याच्या तीर्थाने आज द्वारिका पवित्र करा. हे भारतीयांची संस्कृती आहे, हे वारकरी संप्रदायाचे तत्व आहे की स्वतः ब्रह्मांड चालक भगवान परमात्मा खाली उतरतो आणि साधूचा सन्मान करतो. हे आमच्या संप्रदायाचे तत्व आहे. तेही प्राणापरो ते आवडते मद निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. भगवान सांगताय साधू माझा प्राण आहे, संत माझे प्राण आहे, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा. स्वतः भगवान परमात्मा सांगताय जगद्गुरु तुकोबार आहे, ज्ञानोबर आहे, साधू संत माझे प्राण आहे. यांच्यापेक्षा जगात मला कोणीच प्रिय नाही. सगळ्यात प्रिय असणारी गोष्ट आहे. त्यांचे तीर्थ शिंपडून आपली द्वारिका पवित्र करा. सुदामदेवाने सांगितलं, एक दिवस मुक्काम केला, पंचपक्वान्नाचं भोजन केलं आणि सुदामदेवाने दुसऱ्या दिवशी सांगितलं, कृष्णा घरी माझे सर्व लोक वाट पाहत आहे, माझे लहान लहान मुलं आहेत, माझी पत्नी आहे, तुझं दर्शन झालं, आता काही अपेक्षा नाही. मागील परिहार पुढे नाही सीन, झाली या दर्शन एक वेळा. दर्शन झालंय तुझं, आज्ञा दे. सुदामा अरे 1-2 दिवस राहा, इतके लांबून आला तर राहा. नाही देवा, तुझ्या या राजभोगामध्ये जर मी रमलो ना तर मी माझ्या घरी परत जाण्याची इच्छा विसरून जाईल. मला इथं रमायचं नाही आहे, माझे लोक वाट पाहत आहे, माझी गरिबी चांगली आहे. या तुझ्या राज ऐश्वर्य भोगामध्ये पंचपक्वानामध्ये रमलो ना मी, तेव्हा तुझं भजन नाही होणार रे. छान झोपायचं, छान राहायचं, छान खायचं पंचपक्वान्न, तुझं भजन कधी होईल? माझ्या गरिबीमध्ये मला खायला भेटत नाही म्हणून तुझं रात्रंदिवस भजन होते. इथे चांगलं चांगलं खायला आहे, पंचपक्वान्न आहे, नित्य झोपा आहे, या झोपेमध्ये रममान होईल, या ऐश्वर्यात रमून जाईल. देवा थांबवू नकोस, या विलास भोगामध्ये मला रमायचं नाही, जाऊ दे. आज्ञा घेतली भगवंताची. सुदामदेव आपल्या घरी आले. पाहता तर काय, ज्या जागेवरती आपली झोपडी होती ना, सोन्याची नगरी उभी झाली होती. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्री पिढी, मुष्टीभर पोये घेऊन या, त्याच्या भेटीला गे. शुद्ध भाव देखोनिया, गाव सोनियाचा दिला गा. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. शुद्ध भाव देखोनिया, गाव सोनियाचा दिला. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितला ही कथा सांगताय राजन, तू फक्त आपल्या मनातल्या भावना स्वच्छ ठेव आणि स्वच्छ अंतःकरणाने भगवंताचं भजन कर, तुझा उद्धार होईल, मोक्षपदाला तू प्राप्त होशील. संपूर्ण यादवांचं नष्ट कसं झालं, यादवकुळ नष्ट कसं झालं. साम नावाचा मुलगा, त्याला साडी नेसवली आणि ऋषीला विचारलं, सांगायला मुलगा होईल का मुलगी होईल? ऋषीचा शाप झाला, मुसळ होईल आणि ते तुमच्या कुळाचं नष्ट करेल. त्या मुसळापासून संपूर्ण 56 कोटी यादवांनी मदिरा प्राशन करून एकामेकाला वार करून द्वारिका बुडणार आहे. भगवंताच्या लक्षात आलं. भगवंतांनी उद्धवाला सावध केलं, उद्धवा साधूचा अपमान केला माझ्या मुलांनी, जरी ते माझे मुलं असतील तरी मात्र क्षमा होणार नाही. साधूचा शाप आहे, द्वारिका बुडणार आहे म्हणजे बुडणारच आहे. आपला कार्यभाग संपत चाललाय उद्धवा, द्वारिका सोडावी लागेल. 56 कोटी यादवांचा विनाश ठरलेला आहे. त्या सर्व लोकांनी एकामेकांमध्ये भांडणं केली, मदिरा प्राशन केली आणि एकामेकाला संपवलं. द्वारिका पाण्यामध्ये बुडाली.
भगवान परमात्मा उद्धवाला घेऊन निजधामाला निघाले. निजधामाला जात असताना भगवंताच्या समोर दोन माणसं आहेत, उद्धव आहेत आणि मैत्री ऋषी आहे. उद्धवाने विचारलं, देवा आपलं दर्शन आता होणार नाही. द्वापार युग संपत चाललाय, कलियुगाला प्रारंभ होईल. आपण निघून चाललात, आपलं दर्शन कसं होईल या कलियुगामध्ये? भगवंताने सांगितलं, उद्धवा काळजी करू नकोस. जरी मी माझ्या स्वधामाला चाललोय ना, तरी माझ्या स्वतःचं तेज एका ग्रंथात ठेवून जाणार आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भागवत महापुराण. तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णवम तेने हम वाङ्मय मूर्ती प्रत्यक्ष वर्तते. अरे हा ग्रंथ नाहीये, आपल्या घरी ठेवा. वाचता येत नसे तर हरकत नाही. साक्षात भगवान परमात्मा त्या ग्रंथ रूपाने, शब्द रूपाने विराजमान आहे. ग्रंथ नव्हे, हा श्रीकृष्ण. हा ग्रंथ नाही, स्वतः भगवान श्रीकृष्ण आहे. दररोज नतमस्तक व्हायचं त्या भगवंताच्या या मूर्तीला, वाङ्मय मूर्तीला. त्रिपापदाती चिरये शांती नातही वदती कृष्णपदी ठेवू माता. आरती करू तुझं भगवंत. घरामध्ये ठेवा, देवपाठामध्ये ठेवा. दररोज त्याचं दर्शन घ्या. तुमचं दर्शन साक्षात भगवान श्रीकृष्णापर्यंत जाऊन पोहोचेल. आणि वेळ भेटला तर अर्थासहित भागवतांना श्लोक नाही कळणार तुम्हाला, पण इतकं गोड चरित्र सुदामदेवाचं, इतकं ध्रुव बाळाचं, भक्त प्रल्हादाचं, गजेंद्र मोक्षाचं केव्हा तरी आपलं वाचन करत चला. भगवान परमात्मा कृपा करतील आपल्यावरती. नवयोगेश्वराची कथा सांगितली, कलियुगाचं महात्म्य सांगितलं की राजन या कलियुगामध्ये, महाभयंकर कलियुगामध्ये विचित्र प्रकार घडणार आहे. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. 5 वर्षाची नारी, तिचा विवाह होईल. 6 वर्षाची नारी गर्भीने राहील. हे सगळा विचित्र प्रकार घडणार आहे. ते कलियुगाचं महात्म्य सांगितलं, कलियुगाचे दोष सांगितले. राजन या कलियुगामध्ये माणसाचा उद्धार होण्याचा एकमेव कारण आणि शेवटचा श्लोक सांगितला, एकमेव माध्यम सांगितलं, भगवंताचं नाम. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस तम नमामि हरिं परम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. या महाभयंकर कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण माणसाला तारेल, बाकी कोणीच तारणार. कलियुगाचा शेवटचा टप्पा